राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यात बैठक झाली आहे। उदय सामंतजी धनंजय देशमुख जे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, ते आता न्याय मिळत नाही म्हणून पाण्याच्या टाकीवरती जाऊन चढून आंदोलन करतात आहेत। ते तिथून आत्महत्येची गोष्ट त्यांच्याकडनं केली जाते। सध्या एसपी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माझी त्यांना शासनामार्फत कळकळीची विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितले की कुठच्याही मारेकऱ्यावर जे काही गुन्हे आहेत ते दाखल केले जातील, त्यांना कुठेही संरक्षण दिलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची देखील तीच भूमिका आहे आणि म्हणून धनंजयजींना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचं आंदोलन करण्यापेक्षा पोलीस त्यांच्याशी बोलतील, शासन त्यांच्यासोबत आहे आणि शासन त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांच्या बंधुराजांची जी हत्या झालेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, त्यांना शिक्षा होईल। परंतु 302 आणि मोक्का लावण्याची मागणी वाल्मिक कराड यांच्यावरती केली जाते। धनंजय देशमुख असं म्हणतात की जर वाल्मिक कराड पुन्हा बाहेर आला जेलमधनं तर आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना तो संपवेल, त्यामुळे हे आंदोलन मी करतोय असं त्यांचं म्हणणं आहे। खंडणी आणि हत्या दोघंही एकमेकांना लिंक आहे हे प्रकरण। या संदर्भामध्ये नव्याने गेलेले पोलीस अधीक्षक असतील, SITची चौकशी करणारे आमचे IG असतील किंवा जी ज्युडिशरी इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामधल्या काही अधिकारी असतील, हे सगळ्याचा अहवाल आल्यानंतर या बाबतीमध्ये देखील जर कोण त्याच्यामध्ये असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायला काही अडचण नाही। परंतु ज्या पद्धतीनं तपास सुरू आहे तो कुटुंबाला असलेला आवश्यकच तपास सुरू आहे आणि त्यांची जी मागणी आहे की कुटुंबाला सगळी माहिती दिली पाहिजे ते स्वतः आमचे तिथले पोलीस अधीक्षक आहेत ते नक्की देतील। परंतु जरंगे पाटील त्या ठिकाणी पोहोचलेत। जरंगे पाटील म्हणतात की सरकारकडनं या सगळ्या संदर्भातल्या काही हालचाली होताना पाहायला मिळत नाही। आरोपी तर पकडले गेलेत, अजून देखील एक आरोपी कृष्णा सांगळे अजून देखील तो या सगळ्या केसमधनं फरार आहे। जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्या बाबतीत सबळ पुरावे आहेत हत्येच्या संदर्भात, तरी देखील 302 किंवा मोक्का लावला जात नाही, इतर 8 आरोपींना मोक्का लावला जातो। मला असं वाटतं की त्या FIR मध्ये काय आहे किंवा तपासामध्ये काय आहे हे मला देखील माहिती नाही, परंतु तपासामध्ये कोणाचं जरी नाव असेल तर त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल, त्याच्यामधनं कोणीही सुटणार नाही। ही भूमिका शासनाची आहे आणि शासन काही करत नाही अशा पद्धतीचं याच्यामध्ये वस्तुस्थिती तशी नाही। शासन त्यांच्याशी बोलतोय, मी देखील एकदा दोनदा धनंजय देशमुखांशी बोललो, माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील बोलले, आम्ही पूर्ण कुटुंबाबरोबर आहोत। त्याच्यामुळे त्या कुटुंबाची धनंजयजींची जी मागणी आहे की जो गुन्हेगार आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे, तीच शासनाची भूमिका आहे। त्याच्यामुळे त्यांनी असं कुठेही गैरसमज करून घेऊ नये आणि तिथे असलेले पोलीस अधिकारी तपास कशा पद्धतीनं चालू आहे याची सगळी माहिती धनंजय आणि कुटुंबाला देतील। परंतु आता गेल्या 2 तासांपासून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरती चढून आहेत, त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे, प्रत्येक जण त्यांना खाली उतरण्याची विनंती करत आहे, परंतु ते अजून देखील आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। जोपर्यंत 302 किंवा मोक्का वाल्मिक कराड यांच्यावरती लागत नाही तोपर्यंत टाकीच्या खाली उतरणार नाही अशी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। याबाबत शासनामार्फत माझी देखील त्यांना विनंती अशी आहे की जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये जे कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर मोक्का लागेल, त्यांच्यावर 302 लागेल, हा त्या तपासातला भाग आहे। तपासाच्या अंती कोणावरही अन्याय होणार नाही, देशमुख कुटुंबावर अन्याय होणार नाही, ही भूमिका आमची आहे आणि ती कायमस्वरूपी तशीच राहणार आहे। कोणी जरी त्याच्यामध्ये असेल आणि तो गुन्हेगार असेल तर त्याला वाचवलं जाणार नाही। सर, एक वेगळा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये आजपासून औषध पुरवठा बंद राहणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून औषध पुरवठादारांचे 120 कोटी रुपये आजपासून थकीत झालेले आहेत, त्यामुळे जे औषध पुरवठादार आहेत त्यांनी हा निर्णय घेतला। या बाबतीत आम्ही स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करू, ते महानगरपालिकेला आदेश देतील। अशा पद्धतीची जर थकबाकी असेल तर ते तातडीनं देण्याची देखील सूचना माननीय शिंदे साहेब देतील आणि मला देखील त्या लोकांना आवाहन करायचं आहे। शेवटी औषधाचा पुरवठा बंद करणं म्हणजे जनतेच्या आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळल्यासारखं आहे आणि म्हणून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची नक्की आहे, परंतु त्यांनी हा निर्णय घेऊ नये। सर, मंत्रिमंडळ स्थापन झालं, सगळ्यांच्या खाते वाटप झालं, परंतु पालकमंत्रीपदासंदर्भात काही निर्णय सरकारकडनं होणार आहे का? कारण की 26 जानेवारी देखील जवळ येतोय। सरकारकडनं पालकमंत्र्यांचा निर्णय नक्की होणार, ते घेण्याचे अधिकार हे माननीय आमचे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांना आहेत। लवकरात लवकर ती यादी जाहीर होईल। परंतु गेल्या वेळेस रायगडचा पालकमंत्री तुम्ही स्वतःकडे ठेवला, रायगडच्या पालकमंत्रीबाबत सगळ्यात जास्त चर्चा, कारण की आता तुम्ही मंत्री सुद्धा दिलाय, भरत गोगावले तिकडे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं सातत्यानं दावा केला जातोय की रायगडचा पालकमंत्री मी बनणार, परंतु आदित्य तटकरे यांच्याकडनं सुद्धा सांगितलं। शिवसेनेची स्पष्टपणाची भूमिका आहे की रायगडचे पालकमंत्री हे
भरतशेठ गोगावलेच असले पाहिजेत, शिवसेनेचाच पालकमंत्री असला पाहिजे, ही आमची मागच्या वेळीपासूनची भूमिका आहे आणि ही आमची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.